पातोडी ब या संघ तर सलामीची जोडी मैदानाच्या आत सुमित आणि मला नाव माहित नाही, मी म्हटलं होतं तुम्ही मला पाठीराखा पाठवावं लागेल नावे सांगण्यासाठी. याच हर्षल आणि तिसरा फलंदाज सुद्धा तुम्ही पाठवून द्यायचा आहे लेग अंपायर साईडला. सुमित आणि हर्षल आणि गोलंदाजीसाठी आगमन केले ते म्हणजेच सुभाष. संघाचं पहिलं स्वतःचं पहिले षटक घेऊन तो म्हणजेच सुभाष. बघूया शुभ करतोय काय कार्याला. सूर्यदेवाला नमन करून आपण हा सामना सुरू करूया. क्वार्टर फायनलचा पहिला सामना 6 षटकांचा असेल, त्याच्यामध्ये 2 षटक पॉवर प्लेची. तर बघूया पहिला फलंदाज तो म्हणजेच डावकुरा फलंदाज सुमित. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजेच हर्षल. तर बघूया पंचांचा इशारा सुरू होण्याचा. टाइम सुद्धा लावलं गेलेलं आहे 9:38. 9:38 टाइम स्टार्ट झालेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. तीस मिनिटं असेल तुमच्याकडे 5 षटक टाकण्यासाठी. जर नाही झालं तर एक प्लेयर आतमध्ये येईल, याची नोंद घ्या, कारण की खूपच सामने खेळवायचे आहेत. पहिलाच फटका चांगला होता, गचाले क्षेत्ररक्षण होते ते म्हणजेच ऋतिक यांच्याकडून, परंतु स्वतःचा व संघाचा श्री गणेश करतो तो म्हणजेच श्री गणेश विरुद्ध सुमित 2 या धावसंख्येने. पहिला चेंडू चांगला टॅप केला, सन्मान केलं, त्याच्यावर 2 धावा कमावल्या. माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजेच सुमित. डावखुरा हाताचा फलंदाज सुमित. तर बघूया पुढचा चेंडू सुमितसाठी. सुभाषांचा षटपथचा चेंडू होता, हलक्या हाताने जवळच टॅप केला, परंतु फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचं काम करतोय सुभाष. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू 2 धावा, तर दुसरा चेंडू निर्धाव. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुभाष. पुढचा चेंडू षटपथचा, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टॅप केला, जवळ हलक्या हाताने ढकलून दिला, पुन्हा एकदा निर्धाव. रीड केलंय फलंदाजाला सुभाषाने, कारण की त्याला माहित आहे डावकुरा फलंदाज आहे, घोषित क्षेत्र आहे, कुठे गोलंदाजी पकडून चालावं लागेल तशी काय गोलंदाजी करतो तो म्हणजेच सुभाष. पुन्हा एकदा सुभाष. बघूया चेंडू पडतं, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु सक्सेसफुल झाला नाही. जर झाला असता तर नक्कीच एक मोठा फटका आपल्याला मिळाला असता, परंतु काय गोलंदाजी करतोय तो म्हणजेच सुभाष. अजूनपर्यंत 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च करून 3 निर्धाव. वा, सुरुवात कशी असावी तर अशी असावी. चांगली सुरुवात झालेली आहे श्री गणेश संघाची. पुन्हा एकदा षटपथचा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय, समोरच्या दिशेने ऋतिक आहे, परंतु एक धाव का रोखू शकणार नाही. या एका धावने धावसंख्येमध्ये धावसंख्या 3 वरती आता आला फ्रेश बॅटर तो म्हणजेच हर्षल. वेदांत यांचं सुद्धा गोल्डन ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत. तर बघूया तर पुढचा चेंडू षटपथचा चेंडू हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न, परंतु पंचा नकार देत आहेत. पण एक धाव नक्कीच, एका धावने धावसंख्येमध्ये 4. एक षटकाखेरीज धावसंख्या ती म्हणजेच 4. बिनगडी बाद पातोडी ब संघ. बघूया संघाचा दुसरा षटक घेऊन कोण येत आहेत.
थँक्यू डीजे. तर तुम्ही बघूया दुसरं षटक घेऊन मला असं वाटतं कर्णधार आकाश. तर तुम्ही बघू शकता अक्षय बच्चे मला असं वाटतं आज खेळण्यासाठी आलेला आहे. काही दुखापट असेल पाहायला, परंतु टीमसाठी लढावं लागेल. आकाश हगवणे गोलंदाजी माकवर गोलंदाज कर्णधार. तर बघूया स्ट्राईकला असेल मला असं वाटतं हर्षल. धावसंख्या करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल, खांद्यावर मार घ्यावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. गोल्डन ट्रॉफी अजूनपर्यंत 3 मिनिटं खर्च केलेली आहेत श्री गणेश या संघाने. तर बघूया पुढचा चेंडू. चेंडू शॉर्टपचा चेंडू टॉपच्या दिशेने ढकलून दिला, सरळ जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक या धावसंख्येसाठी, या एका धावने धावसंख्येमध्ये धावसंख्या होते ती म्हणजेच 5 वरती. तर बघूया स्ट्राईक रोटेट असेल. येस, स्ट्राईकला असेल तो म्हणजे डावखुरा फलंदाज. पुढचा चेंडू आकाश यांचा, थोडीशी घाई. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर हाणामारीचा षटक असते, परंतु पुरेपूर फायदा घेता आला नाही अजूनपर्यंत. बघूया पुढचा चेंडू सुमित साठी, समोरच्या दिशेने उडवलाय. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता, क्षेत्ररक्षण येईपर्यंत एक धाव पूर्ण आणि दुसरी धावी सुद्धा पूर्ण. या 2 धावीने धावसंख्येमध्ये भर होत आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 वरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पंचांना विनंती करेन थोडीशी घाई करा, अगोदरच उशीर झालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आकाश यांचा, सुमित साठी. बघूया शॉटपटचा चेंडू पूल केलाय, परंतु जाईल सरळ घोषित क्षेत्रामध्ये. परंतु एकच धाव मिळेल. या एका धावने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते ती मध्येच 8 वरती. बघूया पुढचा चेंडू. रायटी फलंदाज आहे, रायटी फलंदाजाला थोडा ऍडव्हान्टेज आहे, पण बघूया करेल काय. आकाशांचा पुढचा चेंडू हर्षल साठी, पुढे मारण्याचा प्रयत्न, हलकी एज परंतु पाठीमागे जात आहे, परंतु एक धाव काय रोखू शकणार नाही यष्टीरक्षक. एका धावने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 वरती. बिनगडी बाद 9. कुठेतरी रोखून ठेवलं गोलंदाजाने श्री गणेश. या बघा भाटीचे तुम्ही पाठीराखाना बघू शकता. विली स्वतः पाण्यामध्ये गेला बॉल आणण्यासाठी, कारण की त्यांना माहित आहे हा मॅच बॉल आहे, जावं लागेल हाणावा, त्याच्यासाठी ते पाण्यामध्ये गेले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आकाश यांचा, सुमित साठी. बघा चेंडू पडता, फुल टॉस चेंडू होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने पाठवला, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या द्विअंकामध्ये 10 वरती. परंतु मला असं वाटतं मॅच बॉल आला आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आकाश यांचा, हर्षल साठी. बघूया शॉटपटचा चेंडू हलक्या हाताने ऑनला ढकलून दिला. क्षेत्ररक्षण आहे, जर्सी नंबर 30, परंतु एक धाव नक्कीच. एका धावने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 11 वरती. अजून शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनपर्यंत आपल्याला मोठा फटका बघायला मिळालेला नाही. षटकाची समाप्ती, सॉरी, 2 षटकांकित धावसंख्या ती म्हणजेच 11. 2 षटक टाकण्यासाठी श्री गणेश या संघाने 7 मिनिटं खर्च केलेली आहेत. तर बघूया तिसरं षटक घेऊन कोण येत आहेत. 11 धावसंख्या 11. गोल्डन स्पोर्टचे बोर्डावर हायवरच्या सावली चला गाजू आजादीस जैसा गाडी तांब स्टाडीवाय चला गाजू आजादीस जैसा गाडी तांब स्टाडीवाय छोकरे सोपरे उड्या बायका दिसतान हाऊसलेली
थँक्यू डीजे. तर नवीन गोलंदाजाला आगमन केले तो म्हणजेच विघ्नेश. तर बघूया विघ्नेश म्हटलं तर विग करतोय का आपल्या संघासाठी. तशी काय गोलंदाजी केली होती सुभाषाने आकाशाने, तशी काय गोलंदाजी करेल का हा गोलंदाज. कटर गोलंदाज आहे, अनुभव असेल नक्कीच. बघूया थोडीशी घाई शिगणेश संघ, कारण की टाइम चालू आहे. जर 30 मिनिटांमध्ये तुम्ही षटक पूर्ण केली नाही तर तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू तिसऱ्या षटकात स्ट्राईकला असेल. फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता हर्षल. तशी काही फलंदाजी अजूनपर्यंत बघायला मिळाली नाही. फलंदाजी करेल काय बघूया. हर्षल पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, समाचार घेता आला नाही. क्षेत्ररक्षण आकाश आणि हातामध्ये झेल होईल, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल असल्या कारणाने 2+1 3 धावा मिळतील आणि फ्री हिट सुद्धा असेल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मोठा फटका आला असता परंतु कुठेतरी टायमिंग चुकलं. तर बघूया फ्री हिटचा फायदा. बघूया फ्री हिटचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. हा सुद्धा थोडा टायमिंग मिसटाइम स्ट्रोक आहे. एकदा पूर्ण, दुसरी धावची मागणी आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्या झाली ती म्हणजे 16 वरती बिनगडी बाद. चांगली फलंदाजी करतोय. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडूला ढकलून देतोय. अशीच फलंदाजी करावी लागेल. याच्यानंतर होणारा सामना गोल्डन ए विरुद्ध सागर. दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे. तर बघूया तिसरं षटक चालू असताना दुसरा चेंडू विघ्नेशांचा. बघूया विघ्नेशांचा चेंडू समोरच्या ऑफच्या दिशेने ढकललाय. क्षेत्ररक्षण आहे परंतु सरळ जाईल घोषित क्षेत्रामध्ये एक धावीसाठी. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाले ती म्हणजेच 17 वरती. बघूया अजूनही 3 चेंडू शिल्लक, सॉरी 4 चेंडू शिल्लक. बघूया तिसरा चेंडू विघ्नेशांचा. समोर असेल डावखोर फलंदाज. अजूनपर्यंत मोठा फटका एकही आला नाही. चौकार या सिक्सर, कारण की डीजे वाल्याला सुद्धा गाणं वाजवायला मिळत नाही. डीजे वाल्याला खूपच आराम आहे कारण की माइंड गेम खेळला जातो. एकदा पूर्ण, दुसरी धावची मागणी आणि धावचित बाद. हर्षलला परतावं लागेल. कुठेतरी अडथळा निर्माण होत होती. आमचे नावाचा हाय राडा गाजीलाय म्हटला गंबाटू सारा. आमचे नावाचा हाय राडा गाजीलाय म्हटला गंबाटू सारा. बंदराची किनारी भरलाय जैसा यो जत्रा. गोल्डन स्पोर्ट नावाचा डोल्यान मारते तिरा. आमचे नावाचा हाय राडा गाजीलाय म्हटला गंबाटू सारा. आमचे नावाचा हाय राडा गाजीलाय म्हटला. तर एक गोल्डनचा पाठीराखा स्टंपच्या पाठीमागे जायचा आहे. तिथे सुद्धा डिक्लेअर क्षेत्र आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. लेग साइडला बी जायचं आहे. जॉय थोडस लक्ष द्या. पुन्हा एकदा नवीन फलंदाज निशाण मैदानाच्या आत, परंतु स्ट्राईकला असेल डावकुरा फलंदाज सुमित. बघूया चेंडू पडतोय. हलक्या हाताने मिडॉनला ढकलून दिलं. क्षेत्ररक्षण येईपर्यंत एकदा पूर्ण आणि दुसरी धावची मागणी. निशाण होईल का पूर्ण आणि धावचीत बाद होत आहे तो म्हणजे निशाण. जिथे धाव नव्हती तिथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये निशाणे बाद झालेले आहेत. मला असं वाटतं डावकुरा फलंदाजाला बाद करण्यासाठी मग 2 गडी बाद झालेले आहेत. तर बघूया धावसंख्यामध्ये वाढ झालेली. धावसंख्या 19.
नंबर पेंती वादावात नाही थँक्यू डीजे. तर मी पातवाडी या संघाला विनंती करतो, तुम्ही तिसरा फलंदाज अगोदरच पाठवून ठेवायचा आहे. यस, तुम्ही फलंदाज बदली केलाय. थँक्यू. तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या स्थिर आहे 19 वरती. तर बघूया नवीन फलंदाज मला असं वाटतं सिद्धार्थ यांना फलंदाजसाठी बोलवलं आहे, कारण की आशिष आतमध्ये गेला होता, परंतु त्यानं वेटिंग मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे आशिष. काय मॅच जिंकवली होती, परंतु त्याला न बॅटिंग देता सिद्धार्थला पाठवलंय. तर बघूया पुढचा चेंडू विघ्नेश यांचा सुमित साठी, हा सुद्धा हलक्या हाताने खेळलेला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षण आहे एकदा पूर्ण आणि एका धावने समाधान मानावं लागेल. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या होते ती म्हणजेच 20 वरती. अजून शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. नवीन फलंदाज आहे तो म्हणजेच सिद्धार्थ. धावसंख्या खूपच कमी, अजूनपर्यंत 17 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 19 धावाच खर्च झालेले आहेत. तर बघूया शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. बघूया विघ्नेशांचा सिद्धार्थसाठी शेवटचा चेंडू, शॉर्टपिचचा चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल कुठे बॅट कुठे. स्लोवर आणि ड्रिंक्स मैदानाच्या आत देऊया थोडी डीजेला संधी संधी संधी. थँक्यू डीजे. ड्रिंक्स ब्रेक संपलेले आहे. धावसंख्या आहे 20. तर बघूया मला असं वाटतं अक्षय बच्चे आलेले आहेत. अजूनपर्यंत डबल ओव्हर कोणाला दिलेली नाही मला असं वाटतंय. तर बघूया चौथ्या षटकातील पहिला चेंडू, समोर असतील डावखुरा फलंदाज तो म्हणजेच सुमित. बघूया पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, परंतु हलका ईद लागली, स्लिपचा जातोय. एकदा पूर्ण, एका धावने समाधान मानावं लागेल, कारण की स्ट्राईकला रायटी फलंदाज तो म्हणजेच सिद्धार्थ. मोठे फटके मारू शकतं. बघूया तर बघूया अक्षय यांचा दुसरा चेंडू सिद्धार्थसाठी. धावसंख्या स्थिर 21 वरती. बघूया पुढचा चेंडू, उडवण्याचा प्रयत्न, चेंडू आहे हवेत, झेल होईल का, क्षेत्ररक्षण, चेंडू खाली आणि परतावं लागेल सिद्धार्थला, परतावं लागेल. मोठी मासली झाल्याला नक्कीच देऊया थोडी डीजेला संधी.
चेंडू डिझाईन. एंट्री मॅच तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत तो म्हणजेच आशिष मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बोल. अजूनपर्यंत 3 विकेट झालेले आहेत. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला. आशिषला बीट केलं. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 21 वरती. पुन्हा एकदा अक्षयांचा पुढचा चेंडू आशिषसाठी फुल टच चेंडू. समाचार घेता आला नाही. ऑनच्या साईडला ढकललंय. क्षेत्ररक्षण आहे परंतु नकार देतात. परंतु एका धावेने समाधान. मला असं वाटतं स्टार्टिंग पासून आलेला फलंदाज तो म्हणजेच सुमित अजूनपर्यंत काय फलंदाजी खास केली गेली नाही. मोठा फटका अजूनपर्यंत पातवाडी ब या संघाकडून बघायला मिळाला नाही. कारण की डीजे वाला समोरून बोलते कधी गाणं वाजू. मोठा फटका आला की डीजेला मजा येते. तर बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू अक्षय यांचा. समोर असेल डावकुरे फलंदाज सुमित. बघूया रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे परंतु परतावं लागेल. डीजे संतगुणा विठ्ठल बँडाची तालावर नाचते गाव सारा माती गावाचे यो धनविले गोल्ड स्पूटचा बावटा फडकीला माती गावाचे यो धनविले गोल्ड स्पूटचा बावटा फडकीला. तर बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच प्रफुल. बघूया प्रमोद आहेत. पहिलाच बॉल उडवलाय. ट्रॅव्हल करेल काय बघूया. क्षेत्ररक्षण आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु पंचांचा इशारा येईल नक्कीच. पंच सांगतील आपल्याला. षटकाची समाप्ती झालेली आहे परंतु धावसंख्या 1 या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते ती म्हणजेच 23 वरती. 4 षटका करीत धावसंख्या 23. चार षटका करीत 4 गडी बाद 23 धावसंख्या. पातवाडी ब कुठेतरी काहीतरी अडथळा निर्माण होते. काय गोलंदाजी केली अक्षय यांनी. 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. मी म्हटलं होतं अगोदरच्या मॅच मध्ये नव्हता परंतु काय पायाला दुखापट असल्या कारणानं त्याला माहित आहे गोल्डन ट्रॉफीचं महत्व. तसंच धनराज कोहली गोल्डनचा एक ऑलराऊंडर यांचं सुद्धा गोल्डन ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजेच आकाश हगवणे कर्णधार. पुन्हा एकदा स्वतःचा दुसरं षटक. बघूया त्यांच्या समोर असेल डावकुरे फलंदाज तो म्हणजेच प्रमोद पाटील. षटपथचा चेंडू होता. पूल केला सरळ जाईल घोषित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 24 वरती. 5वं षटक चालू असताना बघा तर बघूया पुन्हा एकदा आकाशांचा पुढचा चेंडू. आकाशांचा दुसरा चेंडू. षटपथचा चेंडू होता. तर काय गोलंदाजी करतोय आकाश. पहिला चेंडू एकदा दुसरा पण चेंडू शॉर्टपथचा चेंडू होता. काही समजला नाही. आशिषांना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता परंतु अशी काही फलंदाजी बघायला मिळाली नाही. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू आकाशांचा. शॉर्टपथचा चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा वेग पकडतोय. आशिषला बीट करतोय. निर्धाव चेंडू. याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजेच गोल्डन विरुद्ध सागर. तसेच दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकी केली जाईल.
बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू आकाश यांचा आशिषसाठी. बघूया चेंडू पडतोय लो फुलटा चेंडू होता समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे एकदा पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. काय रनिंग बिटवीन आहे फेकी येईपर्यंत फलंदाज क्रीज सोडली सरळ त्याला माहित होतं मी पोहोचेन कारण की धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 26 वरती अजून 3 चेंडू शिल्लक 2 चेंडू शिल्लक 4 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 3 धावा खर्च केल्यात. बघूया पुढचा चेंडू आशिषसाठी क्षमता आहे आशिष मध्ये. बघूया मोठा फटका येईल काय उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे आणि त्यांना न करता मिस फिल्डिंग होते आणि जातोय सीमा रेषा पार. षटकार पहिला षटकार येतोय. थँक्यू डीजे. तर बघा 6 धावेने धावसंख्यामध्ये भर झाले धावसंख्या झाली ती म्हणजेच 32. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. मी म्हटलं होतं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी का ठरला होता. अशी काही फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. बघूया शेवटचा चेंडू पुन्हा एकदा खोलरपेचा चेंडू होता फलंदाजाला समजलं नाही. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. या 5 षटकामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजेच 32. 4 गडी बाद पातवाडी ब संघ. तर बघूया शेवटचा षटक घेऊन कोण येत आहेत. तर गोल्डनचा कर्णधार व सागर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. हॅलो माइक टेस्ट. सुस्वागतम. थँक्यू व्हेरी मच आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल. मी संकेत पाटील मॅन फ्रॉम राई भाईंदर आणि तुमचं स्वागत करतोय आणि मनापासून आनंद आहे. बीच क्रिकेट पुन्हा एकदा एन्जॉय करतो. खास करून आमच्या उत्तनला बीच क्रिकेट भरपूर होतं आणि आज या भाटीच्या मैदानावर देखील ही स्पर्धा एन्जॉय करण्याचा मान मिळतोय. सामना आता सुरू आहे तो म्हणजे पातवाडी बी वर्सेस श्री गणेश हा सामना सुरू आहे. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाउन्स होता. जागेवरून सेट करण्याचा प्रयत्न. बीच क्रिकेटमध्ये एक गोष्ट आहे की तुम्हाला चेंडूचा अंदाज लवकर घ्यावा लागतो. क्रिकेट जर बघितलं तर टेस्ट क्रिकेट वेगळं, वन डे क्रिकेट वेगळं, T20 वेगळं, त्याच्यानंतर आपलं टेनिस बॉल क्रिकेट वेगळं. मात्र रबर बॉल क्रिकेटची जी क्रेज आहे ना ती वेगळीच आहे. इथे रिफ्लेक्सेस तुमचे जास्तीत जास्त करावे लागतात आणि त्यानुसार तुम्हाला लवकर डिसिजन देखील घ्यावे लागतात. काही एरिया आपण बघतोय डी झोन आहे कारण समुद्राचं पाणी वर येत चाललंय. चेंडू हवेत आहे. हा झेल होणार का. प्रयत्न बघा अफलातून प्रयत्न इथे पाहायला मिळाले. मात्र इथे धावा येणार आहेत. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली आतापर्यंत ती म्हणजे 35 धावा. 6 षटकांचा मॅच 35 धावा. हे 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पातवाडी ब गोल्डन आणि सागर या दोन्ही संघांना विनंती करतोय चला टॉससाठी या. जास्त वेळ घेऊ नका कारण आपल्याला वेळेनुसारच सामने पुढे सरकवायचे आहेत आणि आजचा दिवस हा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. त्यामुळे निश्चितच या स्पर्धेची वेगळी क्रेज इथे निर्माण झाली आहे. थ्रो दिला जरूर आहे मात्र रॉंग एंडला दिला. मी मगाशीच म्हटलं की तुम्हाला डिसिजन क्विक घ्यायचे आहेत. इथे एक चुकी तुम्हाला या सामन्यात परतवण्याचे जे दोर आहेत ना ते कापणार आहेत. आपण सर्व कोळी बांधवात एकूणच समुद्राच्या आतमध्ये असताना त्या दोरीचा वापर किती चांगल्या पद्धतीने करायचा असतो हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे इथे प्रत्येक डिसिजन महत्त्वाचा आहे. ओ फुल टॉस डिलिव्हरी होती. लॉफ्ट नाही करू शकले. चेंडू अगदी ब्लॉकलमध्ये फसलाय. मात्र पंचांनी लाईन पाहिली की डाऊन द लेग जाणार आहे चेंडू. त्यामुळे इम्पॅक्ट बाहेर होता. त्यामुळे पंचांचं बोट वर नाहीये. चांगली अंपायरिंग.
आज अंतिम दिवस, क्रेज जबरदस्त असेल, अनेक अनेक चांगली मान्यवर मंडळी इथे येताना दिसतील. चेंडू हवेत आहे, हा झेल होणार का? कॉल करा मित्रांनो, कॉल करा. दुखापत झाली असती. क्रिकेटमध्ये येस नो वेट या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यामुळे प्लीज कॉल करा. इनिंग मला वाटतं इथे संपते. चला टॉसकडे वळतोय गोल्डन आणि एकूणच सागर या 2 संघाला विनंती करतोय की चला टॉस रेडी आहे. प्रभाकर नामदेव कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत पुढच्या सामन्यासाठी. एक अतिशय चांगला सामना होईल याबद्दल शंका नाही आहे. खूप शुभेच्छा. सागर संघांना नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय ते त्वरित कळवणार आहेत. इथे येणारा प्रत्येक संघ, इथे क्वालिफाय झालेला प्रत्येक संघ आज जी जान लावणार आहे, कारण गोल्डन ट्रॉफी कोणाला मिळवायची आहे हा मोठा प्रश्न असतो. आणि या इनिंगमध्ये आपण बघितलं आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 39 झालेत आणि 40 विजयासाठी आहेत. त्यामुळे निश्चितच ही धावसंख्या कोणत्या पद्धतीने इथे करणार आहे. टीम सागर लगेच डिसिजन कळवायचं आहे. बघा कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ना तुम्ही 5 मिनिटांनी देतो 10 मिनिटांनी देतो असं करू नका, कारण ते क्रिकेट नाही मित्रांनो. कारण ज्यावेळेला टॉस बॉक्स आम्ही उभारतो ना त्यावेळेला त्या टॉस बॉक्सची एक गरिमा असते, त्याचा एक मान असतो की त्या टॉस बॉक्समध्ये टॉस उडवल्यानंतर लगेच डिसिजन आला पाहिजे. तुम्हाला जी काही नियोजन करायची असतील ती अगोदरच करून या, म्हणजे वेळ देखील जाणार नाही आहे. टेनिस बॉलचे चेंडू यूज केले जात आहेत. बीच क्रिकेटमध्ये देखील एक वेगळेपणा म्हणता येईल आणि या क्रिकेटविषयी निश्चितच भरपूर उत्सुकता होती. मागील काही वर्षापासून सातत्याने निश्चितच या प्रकारच्या बंदरावरचं क्रिकेट आणि इकडचं खास करून क्रिकेट आणि तुमची ती धमाल सर्व एकत्र येतात, त्यानंतर ती मिरवणूक असते, या सगळ्या गोष्टी आकर्षक आहेत. अजून एक माहिती मिळते आम्हाला, ही स्पर्धा जर बघितली तर एक अतिशय मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जो शिस्तबद्ध संघ ठरेल ना त्याला भाटी कोळीवाडा ग्रामस्थ मंडळातर्फे खास 3000 ग्रामसेवा मंडळातर्फे खास 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे शिस्तबद्ध संघासाठी हे पारितोषिक आलं आहे. मी निश्चितच भाटी कोळीवाडा ग्रामसेवा मंडळाचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करेन की त्यांनी एक अतिशय चांगला पायंडा इथे नक्कीच पाडला आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण क्रिकेट म्हटलं किंवा कुठलंही क्षेत्र म्हटलं तर शिस्त महत्त्वाची आहे आणि शिस्तीला जर कोणी निश्चितच पारितोषिक देत असेल तर निश्चितच या गोष्टी प्रत्येक संघ अनुकरण करतील याबद्दल शंका नाही आहे. सागर संघानं बॅटिंग स्वीकारलंय. थँक्यू व्हेरी मच टीम सागर. तयारीत राहा मित्रांनो, या मॅच नंतर तुम्हाला लगेच मैदानाचा ताबा घ्यावा लागणार आहे. अनेकविध पारितोषिकांनी नटलेली स्पर्धा गोल्डन ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी त्याचं आयोजन, अनेक मान्यवरांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांचे नावं नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आमचा मित्र मनीष पाटील सध्या महाराष्ट्रभर गाजतोय, तो देखील इथे येऊन गेलाय. त्यामुळे निश्चितच मागच्या वर्षापासून इकडच्या बीच क्रिकेटमध्ये येणं होत होतं, मात्र काही कारणास्तव ते थोडंसं लांब ठरत होतं. मात्र आज तो दिवस उगवला. अगदी काही दिवसापूर्वी ते कॉल आलाय, तरीसुद्धा आज जर बघितला तर आज पवित्र दिवस आहे, महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि आज बऱ्याच शिवमंदिरांमध्ये अतिशय चांगले चांगले कार्यक्रम आणि निश्चितच पूजांचं आयोजन करण्यात आले. आणि आमचं जर मीरा भाईंदर म्हटलं तर आज धारावी देवीचं जे मंदिर आहे डोंगरी तारोडीला, तिकडे आज जबरदस्त यात्रेचा प्रोग्राम असतो दरवर्षीप्रमाणे. चला 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 जास्त वेळ घेऊ नका, लक्षात घ्या, कारण जे पाणी आहे ते वर आलं तर निश्चितच क्रिकेट थांबेल. त्यामुळे विनंती करतोय जास्त वेळ घेऊ नका. इकडची पूर्ण परिस्थितीची जाण तुम्हाला आहे आणि त्यासाठी निश्चितच आपल्या या एकूणच परिसरात चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे, हे कोळीवाडे टिकले पाहिजे, यासाठी इकडचं ग्रामसेवा मंडळ असो, त्याच्यानंतर इकडचे सगळे ग्रामस्थ असो, ते चांगलं काम करत आहेत. हे नक्कीच मनापासून आनंद देणार आहे. मुंबई आपली आहे आणि ती आपलीच राहणार, यासाठी मात्र निश्चितच डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल मित्रांनो. आपल्या येणाऱ्या पिढीला एक अतिशय चांगलं सौंदर्य देणारं आपलं हे वातावरण द्यायचं असेल तर त्याची सुरुवात आजपासूनच करावी लागणार आहे. भाटी मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय
राजीव कोळीजी इथे उपस्थित झालेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच आपल्या इथे येण्याने या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा वाढली आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय, पंचांना विनंती करतोय. 10 मिनिटांनी ही मॅच स्टार्ट झाली असं आपण समजूया. 10 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. 6 षटकांचा सामना आहे. फक्त आपल्याला जास्त वेळ घेता कामा नये. 30 मिनिटामध्ये 5 षटकं, थोडंसं जास्त देत आहे तुम्ही. आम्ही बहुतेकदा 25 मिनिटामध्ये 5 षटकं म्हणतो, मात्र तुम्ही 30 मिनिटामध्ये अर्ध्या तासात 5 षटकं संपलीच पाहिजे. कारण इथे आपण बघतोय सर्कलचा नियम देखील आहे आणि सर्कलचा नियम असल्यामुळे तुमच्यावर एक सीमा आहे आणि त्या सीमामध्ये राहून तुम्हाला काम करावं लागेल. चला मॅच ऑन करूया. 40चं लक्ष आहे. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, अप्रतिम फटका आहे. मात्र काय एफर्ट आहे. अगदी धावा वाचवलेत. अफलातून एफर्ट. 4 धावा. त्या मित्रासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून कामगिरी. आलोक, वेल डन आलोक. अफलातून कामगिरी. श्री गणेश संघ चेस डाऊन करताना दिसतोय. मात्र पातवाडी ब संघानं आपले इरादे स्पष्ट केलेत. भले 36 चेंडूमध्ये 40 करायचे आहेत, मात्र या 40 धावा आम्ही करू देणार नाहीयेत. अगदी पहिल्या चेंडूपासून त्यांचे एफर्ट सुरू झालेत. शुभेच्छा देऊया या दोन्ही संघांना. पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी आहे. इथे जर बघितलं तर अगदी समोर खेळले होते, मात्र मिडॉनचा खेळाडू नाही अडू शकला. हा झेल होता. मात्र ही धाव देखील इथे कंप्लीट होताना दिसते. व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. कोळीवाडा म्हटलं तर आमचे सगळे कोळी बांधव, आणि कोळी बांधव म्हटलं तर ॲथलीट खेळाडू, आणि हे सगळं ॲथलेटिझम अफलातून रित्या इथे दिसते. जबरदस्त धावसंख्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरही 2 धावा आल्या. 40चं लक्ष आम्हाला पार करायचं आहे, मात्र त्यासाठी आम्ही 6 षटकं नाही घेणार आहोत. या आविर्भावात आता बॅटिंग होते आणि पहिल्या पॉवर प्लेचं जे कोंडी आहे ना, ती फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण फुलटॉस डिलिव्हरी होती आणि गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक झेल सुटलाय. प्रयत्न करावे लागतील इथे टीम पातवाडी बी ला. फुलटॉस डिलिव्हरी आहे. काय गॅप आहे. किती धावा मिळतील हा प्रश्न आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. सुपर शॉट. भाटी गावाज यो धनानीलाय गोल्डन स्पूटचा बावटा फडकीलाय. भाटी गावाज यो धनानीलाय गोल्डन स्पूटचा बावटा फडकीलाय. आज सन कसा गाजतय बंदराला, जैसं उदान आयलय दर्याला. गाव गावचा लोकायलाय बघावला, थोरा आनंद झालाय मनाला. एक मोठा फटका, मात्र चेंडू हवेत आहे, नाही होणार. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 4 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मध्ये चेंडू पडला. अजून 2 धावा मिळतात. या पहिल्या पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा हा जो प्रयत्न सुरू आहे ना, तो म्हणजे बॅटर ऋतिकचा, तो अफलातून रित्या आहे. अगदी पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 4 धावा. त्यानंतर आल्या पुन्हा एकदा 2चा फटका. म्हणजे प्रत्येक चेंडूवर एंगेज राहिला येतो आणि एंगेज राहत असताना आपल्या टीम मला श्री गणेशला तो पुढे नेतोय. वेल प्लेड ऋतिक. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी. पॉवर प्ले मध्ये तुम्ही गोलंदाजी करताय आणि फुल टॉस डिलिव्हरी तुम्ही का करताय? चुकीचा चेंडू आणि चुकीला कधीच माफी नसते. या 6 धावा, हा गोल्डन षटकार. थँक्यू. पातवाडी ब संघ हर्षल इथे चुकीची कामगिरी करतोय. लेंथ ऍक्च्युली त्याला मिळतच नाही असं आपण समजूया. कारण पहिला चेंडू जर बघितला तो देखील फुलटॉस बॉल होता, दुसरा बॉल देखील फुलटॉस बॉल होता. त्यानंतर जर बघितला तर चांगले ड्राईव्ह पाहायला मिळाले. ते चेंडू थोडेसे लँड झाले पिचवर. मात्र नंतर आत्ताचा चेंडू जो षटकार आलाय, त्या षटकाराचा चेंडू देखील अगदी फुलटॉस होता. टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला ना, तर तुम्हाला पिचवर चेंडू टाकायचा आहे. बॅटरला अडकवायचं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावीच लागेल. मात्र ही पॉवर प्लेमध्ये चुकीची गोलंदाजी. लास्ट बॉल. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला उडवलंय. अजून एक महत्वपूर्ण फटका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. गोल्डन ट्रॉफी. सिक्सर.
भलायचंय सायो जत्रा गोल्डन स्पोर्टचे नावाचा टोल्यान मारते तिरा आमचे नावाचा हाय तरा रागाची लाय म्हणता गावाची सारा आमचे नावाचा हाय Thank you. पहिल्या षटकात धावांची वसुली झाली ती म्हणजे एकूणच 22. कॅन यू बिलीव्ह? तुम्हाला बिलीव्ह करावं लागेल कारण पॉवर प्ले होता आणि पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग श्री गणेश टीम मार्फत खेळत असताना ऋतिकने केली आहे. ऋतिक नाव तर तुम्ही ऐकलं असेल कारण नो डाऊट ऋतिक रोशनचं नाव अगदी तो सिनेमा कहोना प्यारे आणि त्यानंतर त्याचं ते स्टारडम सुरू झालं. मात्र या मैदानावर सध्या ऋतिकचा बोलबाला आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 22 केले. 40चं चेस डाऊन पहिल्याच ओव्हरमध्ये 22 झालेत. ओ इनसाइड आउट चांगला फटका क्लास दाखवत आहे. डिक्लर 1 धाव पाण्यामध्ये चेंडू केला की डिक्लर धाव आहे. मात्र टेनिक्स बॉल आपण बघतोय मात्र रेस क्रॉस दाखवला जाईल. नो डाऊट चांगला डिसिजन आहे आणि निश्चितच चांगला नियम म्हणेन मी कारण बऱ्याचदा आपण काय करतो डी झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर तोच बॅटर स्ट्राईक एंडला असतो. मात्र हा निर्णय अतिशय योग्य आहे असं म्हणेन मी. नवीन बॅटर आहे डावकुरा गोलंदाज इथे ऋतिकसाठी आलाय मात्र हा फटका फसलाय. याचं कारण आपण बघतोय डीप काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे विकेट आली आहे. मात्र ऋतिक बाद व्हायच्या अगोदर ऋतिकचा तडाखा एकूणच पातवाडी ब संघाला मिळाला आहे. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 23 आणि गडी बाद झालाय. एक पहिला गडी बाद झालाय. आवाज येते कवडा सनमुना वेंचर बँड गाणी वाजते बडा आमचे नावाचा हाय तरा. चला नवीन बॅटर लवकर येत जा. तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला रेडी राहायचंय. ही गोष्ट वारंवार सांगण्याची गरज नाहीये. अजून एक बॅट्समन मला वाटतं तिकडे पाठवून द्या प्लीज. रेडी ठेवा. लेग अंपायरच्या बाजूला लगेच त्याला पाठवून घ्या म्हणजे आपल्याच काय एक मिनिट इम्पॉर्टंट आहे. परिस्थिती जी आहे ना एकूणच नैसर्गिक परिस्थिती त्यामुळे आपल्याला निसर्गाला बीट करायचे आहे आपल्या शिस्तीने मी असंच म्हणेन. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 23 झाले. 40चं चेस डाऊन म्हणजे अजूनही 17 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे सुभाष. लेट्स सी तो कशा काय पद्धतीने बॅटिंग करणार आहे. डावकुरा गोलंदाज प्रमोद पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर विकेट समोर खेळलाय. चांगला फटका आहे. अफलातून फटका आहे. 6 धावा. ग्रेट बॅटिंग. थँक्यू. 11 धावांची गरज आहे. मात्र हा फटका फसलाय. इथे झेल होणं गरजेचं आहे. झेल सुटलाय. कॅन यू बिलीव्ह? ओ त्या मित्राला एक छोटस जाळं आणून द्या कारण आता म्हणतो 2 झेल सुटलेत. ही धावसंख्या जर तुम्हाला एकूणच अडवायची असेल तर झेल घेणं गरजेचं आहे. आणि किती दबाव होता तो ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पाहत होता जे चेंडूकडे पाहत होता की का आला माझ्याकडे चेंडू का आला माझ्याकडे चेंडू असाच काहीतरी आविर्भाव होता. कारण हे सोपे झेल आहेत. असे झेल जर तुम्ही टिपत नसाल तर मॅच जिंकणार कशी. एनिवे ती वेळ सरली आहे आणि धाव सुद्धा मिळली आहे. 10 धावांची गरज. व्हॉट अ शॉट. इलेक्ट्रिफाइंग स्ट्रोक. गोल्डन ट्रॉफी सिक्सर. 6 धावा. दरवर्षाची वाणी आमचं क्रिकेट मॅच थिलँड एंट्री नाही घेत बिलकुल. Thank you. 4 धावांची गरज आहे. ही मॅच किती ओव्हरची आहे? 6 ओव्हरची मॅच आहे. मात्र 10 चेंडू मध्ये सुपडा साफ व्हायचा प्रयत्न. अजून एक महत्वपूर्ण फटका. किती धावा मिळतील? चेंडू जातोय सीमारेषा प्यार आणि इथे सामना संपलाय. वेल प्लेड श्री गणेश. अगदी गणपती बाप्पा मोरया झालाय. अफलातून कामगिरी. जबरदस्त परफॉर्मन्स. ऋतिकने तडाखा दिला आणि त्यानंतर आपण बघतोय पप्पू आणि सुभाषने देखील अतिशय चांगली कामगिरी. थँक्यू व्हेरी मच पातवाडी ब. तुमचे देखील प्रयत्न अतिशय चांगले आहेत. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खास करून या मैदानावर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने यावं लागेल. मात्र या स्पर्धेत निश्चितच तुमचा चांगला सहभाग झाला त्यामुळे निश्चितच गोल्डन ट्रॉफी आपल्या मनापासून आभारी आहेत. चला नेक्स्ट मॅच सागर आणि दुसऱ्या बाजूला गोल्डन अ वर्सेस सागर हा पुढचा सामना आहे. चला मैदानाच्या आतमध्ये या. गोल्डन प्लीज जास्त वेळ घेऊ नका. अतिशय चांगलं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय बीच क्रिकेट आणि
आमच्यासाठी ही खास पर्वणी आहे, कारण तुम्ही इथलेच आहात आणि निश्चितच भरपूर क्रिकेट तिथे खेळलं जातं. मात्र आजचा दिवस सेलिब्रेट करा मित्रांनो. आज महाशिवरात्री देखील आहे आणि निश्चितच आज कोळीवाडा जर म्हटलं तर कोळीवाडा सजणार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. चला, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मानकरी नो डाऊट तर 40 धावा फक्त होत्या, कारण मोठी धावसंख्या नव्हती. मात्र त्यासाठीच आपण बघतोय इथे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जर बघितला तर इथे गोलंदाजाला जाणार आहे. त्यामुळे अक्षयने यायचंय. अफलातून गोलंदाजी अक्षयने केली होती, त्यामुळे अक्षय ठरलाय मॅन ऑफ द मॅच. टीम श्री गणेशचा अक्षय ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला या अक्षय आपण आणि आपला पुरस्कार स्वीकारा. प्रत्येक सामना 600 षटकांचा खेळवायचा आहे. तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. चला मी विनंती करतोय टीम गोल्डन ए मैदानाच्या आतमध्ये लगेच या. नो डाऊट आपण बघतोय क्या बात आहे. ही टुर्नामेंट आपण बघतोय स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह वर देखील आहे आणि आमचे मित्र देखील आहेत. क्या बात आहे. 4 वर्षापासून सातत्याने या एकूणच क्षेत्रामध्ये ते येत असतात आणि चांगलं चॅनल आहे. लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुमचे एफर्ट किती चांगल्या पद्धतीने दिसत आहेत ते तुम्ही पाहू शकता. मॅन ऑफ द मॅच हरीश दत्ताराम कोळी साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. अक्षय प्लीज या. टीम श्री गणेश अक्षय टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. अतिशय चांगली कामगिरी राहिली अक्षयची. गोलंदाजी करताना ॲक्युरेसी दाखवली, विकेट मिळवल्या, संघाच्या धावा रोखल्या, त्यामुळे तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या श्री गणेश प्लीज. अक्षयसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनंदन मित्र आणि पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नो डाऊट ऋतिकचा परफॉर्मन्स देखील अफलातून होता. आता 2 शब्दासाठी तिकडे एक माईक लागेल. वेल डन अक्षय, अतिशय चांगली कामगिरी. 2 शब्द बोलायला मी इथे आहे ना, पण करूया त्या सगळ्या गोष्टी आपण करूया. आजचा दिवस आपण एन्जॉय करणार आहोत नो डाऊट. मात्र चला दुसऱ्या मॅच कडे लक्ष वेधतोय. कुठे आहात गोल्डन ए टीम? आयोजकांचा संघ आहे, त्यांना विनंती करतोय चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा, जेणेकरून जास्त वेळ जाणार नाही. तर दुसऱ्या बाजूला टीम सागर आपले बॅटर देखील रेडी ठेवा प्लीज. पंचांना विनंती आहे आपापला ताबा घ्या प्लीज, जास्त वेळ नाहीये. कारण भरती आता थोड्याच वेळात वर येणार आहे, पाणी वर येणार आहे आणि असं असताना क्रिकेट थांबलं पाहिजे नाही या गोष्टीसाठी प्रयत्न आहे. बहुतांशी आम्ही बघितलंय की बीच क्रिकेटमध्ये रबर बॉल क्रिकेटचा भाग असतो, मात्र इथे टेनिस बॉल क्रिकेटचा प्रयत्न आहे आणि नक्कीच कौतुक करेन मी, कारण आजकाल टेनिस बॉल क्रिकेटला जे आलेलं महत्त्व आहे ना मित्रांनो, ते साधं सुद्धा नाही आहे. अगदी तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर देखील करू शकता. तुम्ही त्या काहीच दिवसापूर्वी ISPL बघितली असेल, काय क्रिकेट पाहायला मिळालं. जगत सरकार ISPL मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा मानकरी ठरला आणि ती ब्रँड न्यू पोर्शे त्याने उचलली आणि काय भाग्य त्या पोर्शेमध्ये राईड करताना त्याच्या समवेत होता भारतरत्न सचिन तेंडुलकर. किती मोठा क्षण होता त्याच्या आयुष्यातील. त्यामुळे निश्चितच टेनिस बॉल क्रिकेटकडे आता कोणीही वाकड्या नजरेने बघू नका. एक मोठं क्रिकेट झालंय. चला गोल्डन संघाचे जे आमचे पाठीरेखे आहेत त्यांना विनंती करतोय जरा प्लीज ग्राउंडच्या चहू बाजूला आपण जायचंय. व्हॉलंटियर्स प्लीज.